हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांची पूजा कशी चालली आहे? सगळ्यांचं नवरात्र कसं जात आहे? आय होप सगळेच खूप छान सेवा करत असणार. नवीन नवीन लेडीज तर नवीन नवीन साड्या काढतायत, नवीन नवीन साड्या नेसतायत रोजच्या रोज नवीन कलरच्या. तर सगळीकडे सेवाभाव चालला आहे. सगळ्या प्रकारे लेडीज आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हो, नवरात्री ही अशीच असते, नवरंगी असते. 9 दिवसांमध्ये 9 देवींची पूजा असते. त्याच्यामुळे सगळं नव्यासारखं वाटायला लागतं. नवरात्रीमध्ये एक उत्साह येतो, एक हवेमध्ये आनंद जाणवतो, प्रफुल्लित वातावरण असतं सगळीकडे. सगळ्या बायकांमध्ये उत्साह असतो. नाहीतर बघा, इतर वेळा कसं असतं, रोजचं डेली लाईफ बोरिंग. उठा, खा, प्या, जेच ते नाईट ड्रेस, नाईट गाऊनवरती दिसतात. पण आता सध्या ह्या नवरात्रीमध्ये प्रत्येकजण कलरफुल का होईना पण साड्या नेसताय वेगवेगळ्या कलरच्या. वेगवेगळे नवीन जे ड्रेस घेतलेले असतील ते ड्रेस घातलेले दिसत आहेत. तर मग अशा पद्धतीने नवरात्र ही एक उत्साह घेऊन येते, एक उमंग घेऊन येते नवीन, एक प्रेरणा देऊन जाते आपल्याला जगण्याची. आपल्याकडे आपण हे असं असलं पाहिजे असं आपल्याला जाणीव करून देते आणि एक उत्साह भरतो वातावरणामध्ये. तर बघा, नवरात्रीचे दिवस हे बघता बघता 7 दिवस, 7वा दिवस आलेला आहे. तर आता उद्या अष्टमी आहे. तर अष्टमीला महत्त्वाची सेवा केली जाते, ते म्हणजे हवन केलं जातं, होम हवन केले जातात. आपण गावांमध्ये बघतो, मंडळांमध्ये बघतो, अष्टमीच्या दिवशी होम हवन केले जातं. होम हवनाशिवाय देवीची पूजा ही अपूर्ण मानली जाते. तर आपण जेव्हा सप्तशती पाठ करत असतो, कुठल्याही गोष्टीचा आपण पाठ करतो, तेव्हा जर आपण होम हवन करून आहुती दिल्या तर आपली सेवा ही देवीला पूर्णपणे प्राप्त होते असं म्हटलं जातं, पूर्णपणे देवीपर्यंत पोहोचते असं म्हटलं जातं. बघा, आपण पित्रही जेव्हा करतो तेव्हा पित्रांना खाऊ घालण्यासाठी आपण छोटंसं तरी असं गौरी जाळतो आणि त्यावरती त्यांना घास देत असतो. तो वास त्यांच्यापर्यंत पोहोचतो. बघा, देवी देवता डायरेक्टली काही जेवायला आपल्याकडे येत नाही, पण असे होम हवनांमधून जो वास देवांपर्यंत पोहोचतो त्याच्यातच ते आपल्यावरती तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. आपली सेवा या पद्धतीने त्यांच्यापर्यंत अग्निकुंडातून पोहोचत असते. अग्निदेवता आपण केलेली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणून अग्निदेवतेला खूप महत्त्व आहे. आपण बघा, पूजा अर्चा करण्याच्या आधीसुद्धा दिवा पेटवतो, दिवा प्रज्वलित करतो आणि ती सेवा मग देवांपर्यंत पोहोचत असते. तशाच पद्धतीने आपण इतक्या दिवसाची जी सेवा करत असतो ते जर आपण होम हवन करून त्यांना काहीतरी त्यांना त्याच्यात अर्पण केलं तर देवांपर्यंत आपण केलेली सेवा ही नक्कीच पोहोचत असते. आपण काय इतक्या दिवसापासून केलं आहे हे त्यांच्या शरणी अर्पण होत असतं. तर बघा, आज आपण होम कसा करायचा घरच्या घरी ते आपण बघणार आहोत. तर खूप साध्या सोप्या पद्धतीने करायचं असतं. त्याच्यामध्ये खूप काही वेडेवाकडे रस्ते नाही आहेत की कसा करायचा, काय करायचा. खूप सोपं आहे, सगळ्यांना माहिती आहे. तरी मी एकदा सांगते की कसं करायचं. बघा, होम करण्यासाठी आपल्याकडे एक पात्र असायला पाहिजे अशा पद्धतीचं. आता मी हे घेतलेलं आहे आता थोड्या दिवसांपूर्वी, माझ्याकडेही नव्हतं आधी. त्याच्यामुळे सगळ्यात आधी मी होम कशावर केला माहिती आहे का? तर एक अशी स्टाईल होती माझ्याकडे पडलेली, फरची होती चौकोनी, त्याच्यावरती माती टाकली होती मी आणि त्याच्यावरती मग मी छोटासा घरगुती माझा हवन केला होता देवीसमोर. आणि एकदा तर मी तांब्याच्या प्लेटमध्ये एकदा केला होता आणि आता म्हटलं तिसऱ्यांदा याच्यामध्ये करणार आहे. तर हे पात्र मी होम हवनसाठीच घेतलेलं आहे. छोटंसं आहे, छान आहे. बाजारामध्ये असे भरपूर प्रकारच्या उपलब्ध आहेत, छोटे मोठे. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही हे पात्र घेऊन या, किंवा नसेल तुमच्याकडे तर मग तांब्या पितळाच्या प्लेटमध्ये पण तुम्ही करू शकता. किंवा मग त्याचाही पर्याय, तेही नसेल तुमच्याकडे तर मग एखादी चौकोनी वीट म्हणा, एखादी फरची म्हणा तुमच्याकडे शिल्लक असेल तर त्याच्यावरही तुम्ही करू शकता. त्याच्यावर सगळ्यात आधी तुम्हाला काय टाकायचं असतं, त्याच्यामध्ये माती टाकायची असते. अशी इथपर्यंत माती टाकायची आणि मग माती टाकून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला ह्या गौरीचे तुकडे करायचे आहेत. तर ही गौरी मी गाईच्या शेणाने बनवून आणलेली आहे, म्हणजे गावाकडे माझ्या आईकडनं मी या घेऊन आलेली होती. तर ह्या स्पेशल मी होमसाठी आणलेल्या होत्या. तर याचे तुकडे करायचे आपल्याला गौरीचे. मग त्या मातीवरती ते तुकडे टाकायचे. त्यानंतर बघा, हा एक बॉक्स मिळतो हवन सामग्री म्हणून. तर याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मिक्स असतात, रेडीमेड असतो, आपल्याला काहीही दुसरं घ्यायची गरज नसते. त्याच्यामध्ये तुम्ही मग
अग्नी प्रज्वलित करण्यासाठी कापुराचा वापर करायचा असतो. 2-4 कापुराच्या वड्या टाकायच्या आणि समिधा मिळते बाजारामध्ये, ज्याच्यात आंब्याचे लाकडं, चांगले जे झाडं असतात, पिंपळाचं लाकूड, आंब्याचं लाकूड, ह्या सगळ्यांची लाकडांची असे एक म्हणजे लाकडं न म्हणतात त्यांना समिधा म्हटलं जातं, त्याचा एक बॉक्स मिळतो आणि हे एक हवन सामग्रीचा पण बॉक्स मिळतो. हे तुम्हाला दोघंही गोष्टी दुकानावर उपलब्ध होतात. तर हा मी आणलेला आहे. समिधा म्हटलं तर मग मी जाते ना दुकानावर, तिथं त्या ज्या लेडीजकडनं मी सामान घेते त्याच्याकडे आंब्याचं झाड आहे, तिच्याकडनं मी मग त्या समिधा घेऊन येते. आता मला उद्या करायचं आहे हवन, तर मी आता संध्याकाळी जाणार आहे आणि तिच्याकडनं मग ती समिधा घेऊन येईल. तर हे साहित्य तर माझ्याकडे उपलब्ध आहेच, फक्त आता मला समिधा हव्या आहेत. आणि मग अशा पद्धतीने या पात्रामध्ये आधी माती टाकायची, मग गौरीचे तुकडे करायचे, मग ती समिधा टाकायची आणि मग कापुराच्या वड्या टाकायच्या. आणि अशा पद्धतीने मग आपण त्या कापुराला प्रज्वलित केलं की हळूहळू सर्व बरोबर जळायला लागतं. आणि आपण आपल्याजवळ एक वाटी तूप ठेवायचं, थोडंसं तूप त्याच्यात टाकायचं, म्हणजे आपोआप अग्नी हा चांगला पेटायला लागतो. तर अशा पद्धतीने हवन करण्यासाठी ह्या वस्तूंची गरज असते. ह्या वस्तू आपल्याजवळ हव्याच. आणि हवन सामग्रीमध्ये तुम्ही काय घेणार आहात, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे जवस पाहिजे, तांदूळ पाहिजे, साखर पाहिजे, त्याच्यानंतर पांढरे तीळ पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी कोरड्या ह्या पाहिजे, आणि छोटीशी एवढीशी वाटी भरून आपल्याकडे खीर केलेली पाहिजे, कारण खीर ही देवी मातेला खूप आवडते आणि नैवेद्य आपल्याला देवांना द्यायचा असतो, म्हणून एवढीशी वाटीभर आपल्याला खीर करायची असते. तर या 4-5 वस्तू हवनमध्ये टाकायला आपल्याला पाहिजे असतात. तर सुक्या वस्तू तुम्हाला ज्या सांगितल्या त्या जवस, तांदूळ, साखर आणि पांढरे तीळ आणि एवढी वाटीभर खीर. तर तुम्ही हे हवन पात्रामध्ये पेटवून झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला त्या सुक्या वस्तू टाकायच्या असतात. आणि याच्यामध्ये जे मिक्स येतं, जे हवन सामग्रीमध्ये मिक्स साहित्य आहे, हे तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं असतं. त्याच्यामुळे अग्नी हा चांगला प्रज्वलित होत असतो. आणि तुम्ही हवन करत असताना नवार्णव मंत्राचं पण नवार्णव मंत्र बोलून हवन करू शकता. त्याच्यानंतर श्रीसुक्तांचं पठण करून तुम्ही हवन करू शकता. त्याचप्रकारे तुम्ही सप्तशतीचे पाठ वाचून पण हवन करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हवनामध्ये आहुती देऊ शकता. तर जेव्हा आपण नवर्णव मंत्र 108 वेळा बोलून तुम्ही आहुती द्या, त्यानंतर तुम्ही श्रीसुक्तम 1 वेळा बोलून तुम्ही नमो नमः म्हणून किंवा स्वाहा म्हणून तुम्हाला त्याच्यात आहुती द्यायची आहे. किंवा मग तुम्ही सप्तशतीचा पाठ वाचता पण तुम्ही हवनाला आहुती देऊ शकतात. पण बघा, आपल्याला जसा वेळ असतो त्या पद्धतीने मला तर वाटतं 108 वेळा नवर्णव मंत्र म्हणा आणि 1 वेळा श्रीसुक्तम बोला आणि मग आहुती द्या. आणि ह्या सगळ्या वस्तू ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या हवनामध्ये करताना वापरा. नक्कीच तुमचा हवन हा खूप छान पद्धतीने होईल आणि देवापर्यंत तुम्ही केलेली सेवा ही नक्की पोचेल आणि देवी आईला तुमची केलेली सेवा ही नक्कीच आवडेल. तिला तुमच्या मनातले सगळे भाव कळतील आणि तुमच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर ती पूर्ण करेल. तर अशा पद्धतीने आपण केलेली सेवा ही देवी आईपर्यंत पोहोचत असते हवन करून. तर तुम्हाला हे हवन न विसरता करायचं आहे, कारण यामुळे तुम्ही केलेली जी सेवा आहे ती देवी आईपर्यंत पोहोचत असते. आपल्या घरामध्येही घराची शुद्धी होत असते. काही दोष असतील घरामधले ते जात असतात. वास्तुदोष, ग्रहदोष, मनुष्यामधील दोष, हे सगळे दोष आपल्या घरातून पळत असतात. निगेटिव्हिटी आपल्या घराच्या बाहेर जात असते. हा जो धूर होम हवनाचा असतो, आपण जे मंत्रश्लोक म्हणत असतो, त्याच्यामध्ये इतकी शक्ती असते, ते इतके प्रभावी असतात की आपल्या घरातलं वातावरण हे खूप प्रमाणात बदलतं. आपल्या घरातली वाईट शक्ती असेल, निगेटिव्हिटी असेल, ती घराच्या बाहेर पळत असते आणि आपल्या घरामध्ये एक शांततेचं पॉझिटिव्ह वातावरण यामुळे तयार होतं. त्यामुळे जर तुम्हाला केव्हाही वाटलं, इतर वेळा पौर्णिमेलाही तुम्ही अशा गोष्टी करू शकतात. पौर्णिमेलाही तुम्ही हवन करू शकतात. मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही नवार्णव मंत्राचं पठण करून हवन करू शकता किंवा तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करून सुद्धा हवन करू शकता. तर अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी हवन करू शकतो. तर ही सामग्री हवनसाठी लागते. तर नक्कीच तुम्ही ही सामग्री आजच्या दिवशी परचेस करा आणि अष्टमीच्या दिवशी तुम्ही घरच्या घरी तुमच्या घटांसमोर, देवासमोर हवन करा. तुम्हाला बघा खूप प्रसन्न वाटेल, खूप छान वाटेल. आणि आपण कसं मंडळांमध्ये होम हवन करतो तेव्हा किती प्रसन्न वातावरण वाटतं. ते एक वास, त्या धुराचा एक वेगळंच मंगलमय वातावरण निर्माण होतं. तसंच आपल्या घरामध्ये सुद्धा मंगलमय वातावरण निर्माण होतं या हवनामुळे. कारण मी पण करते, त्याच्यामुळे मला याचा अनुभव आहे. तर तुम्हीही नक्की करून बघा, तुम्हालाही याचे चांगल्यात चांगले परिणाम आयुष्यात दिसतील. आणि तुम्ही ज्या पण इच्छा देवी आईजवळ केलेल्या आहेत, मागितलेल्या आहेत, त्या लवकरात लवकर खरंच पूर्ण होतील. तर मग चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.